तुम्ही जर पाटण तालुक्यात राहत असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. आज मी आलोय पाटणपासून 19 किलोमीटर अंतरावर असलेल्या श्री बहुलेश्वर मंदिरात दर्शन घेण्यासाठी. इथं पोहोचताच मला जोरात टेन्शन आलं. बाहेरच सूचना लिहिलेली, फोटोशूट कराल फोन जप्त होणार. थोडा वेळ वाट बघितली, तिथलंच लोकल दादा दिसलं. तेसनी म्हणलं व्हिडिओ शूट करू का? ते मला म्हणलं करा. मित्रांनो, हेच आहे बहुले गावामधलं बहुलेश्वर मंदिर, ज्याच्यात दर्शनाकरिता आपण आलोय. आतमध्ये पोचताच आपल्याला दगडी बांधकामामध्ये एक सुंदर मंदिर आणि पाण्याचं कुंड बघायला भेटतं. आणि इथलं जे बांधकाम आहे हे हेमाडपंथी श्रेणीमध्ये येतं. मंदिराच्या सभा मंडपात गेल्यावर आपल्याला नंदी महाराज बघायला भेटतात. आणि आतमध्ये जे खांब आहेत हे दगडे असून ह्यांची टोटल संख्या 12 इतकी आहे. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात आपल्याला बघायला भेटतं स्वयंभू श्री बहुलेश्वरांचं शिवलिंग. त्यांच्या मागच्या बाजूलाच अष्टभुजा श्री भवानी देवी पण विराजमान आहे. तुम्हाला तर माहीतच आहे, आपण सगळी धार्मिक माणसं. मी पण दर्शन घेतलं. ओम नमः शिवाय. दर्शन घेऊन बाहेर निघालो तोवर मित्र म्हणला आलोय तर चंदनाचा टिळा लावूया. लागलीच लावला. मंदिरातनं बाहेर येताच समोरच पाण्याचं कुंड होतं. म्हटलं तुम्हाला पण दाखवूया. व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असाल ज्या ठिकाणावरून पाणी येतंय त्याला गायमुख असं म्हणतात. आणि या गायमुखाच्या खाली आपल्याला बारकं शिवलिंग दिसतंय, त्याच्यावर कायम पाणी पडत राहतं. मंदिराच्या मागच्या साईडलाच थोड्या उंचीवरच आपल्याला भोलाई देवीचं मंदिर बघायला भेटतं. मित्रांनो, पुढं काय झालं हे पार्ट 2 मध्ये बघा. व्हिडिओ आवडला असेल शेअर नक्की करा. काय चुकलं असेल कमेंटमध्ये सांगा.